तेव्हा ते दूध ठेवली आहे ए ते दुपारी काढली लावते वाटी पाशी आहे पाहिजे हो हो धुवा होते म्हणते ते बाहेर लावून बाहेर नेऊन ठेवा. तुम्ही 3 वेळा डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळा पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळा हातावरून सोडून द्यायचं. हां लेफ्ट टू राईट डाव्या हाताने उजव्या हातावर सगळं काम उजव्या हाताने करायचं डाव्या हाताने अजिबात नाही. पाणी घ्यायचं फक्त घ्यायचं उजव्या हाताने. ओम श्री केशवाय नमः. मी हात लावू नाही तुम्ही हात लावा हात. ओम श्री नारायणाय नमः. ओम श्री माधवाय नमः. ओम श्री गोविंदाय नमः. हात जोडून घ्यायचं. ओम श्री गोविंदाय नमः माधवाय नमः श्रीधराय नमः उदिप्रियां पद्मनाभं दामोदरां शंकरस्याय नमः पद्मनाभं नमः पुरुषोत्तमाय नमः शिवाय शिवाय अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः श्रीकृष्ण गोविंदरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. ओम प्रणवस्य परब्रह्मशी परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे योगा. माझ्याकडे बघा प्राणायाम कसा करायचा. तुम्ही फक्त हात लावत मला काही करायचं नाही आहे. प्राणायाम योगा ओम ओम आपो ज्योतिरसामृतं ब्रह्म भूर्भुवस्सुवं श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. निर्विघ्नैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः विघ्ननाशो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैकानि नामानि विद्यारम्भे विवाहे सङ्ग्रामे सङ्कटेशैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तयेत. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं तेषां हृदयस्तु भगवान् मङ्गलात्. तर्हि हर्वे ताराबलं च बलं च नैव विद्याबलं च बलं च दैव लक्ष्मीपते ते गृयुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयस्यां निरुष्टामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुभानु ब्रह्म विष्णु महेश्वरः सरस्वती प्रणमातो सर्वकार्यार्थसिद्धर्थे. अभिस्मितार्थसिद्धर्थं पूजितो व्यासुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तं मैत्री गणाधिपतये नमः. सर्वेषारब्धकार्येषु त्रयस्ति श्रीभुवनेश्वरः. देवादिश्यन्तनि सिद्धि ब्रह्मेशान जनार्दनः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया पर्वतमानस्य अद्योदितिपराधे श्वेतवाराकल्पे वैवस्वतमन्त्रे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या शालिवांशके विश्वावसु नाम संवत्सरे चैत्रमासे शुक्लपक्षे विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतो मासोत्तराते चैत्रमासे शुक्लपक्षे द्वादशीतिथायां बुधवासरे मघा नक्षत्रे मघा नक्षत्रे भवकर्णे बालवकर्णे सिंह राशि चंद्रे मीन राशि रवि वृषभ राशि गुरु शेषेषु ग्रहेषु यथायतं राशिस्थान स्थितेषु तत्सु शुभ नाम शुभकर्णे. तुम्ही पळीत पाणी धरून ठेवायचं. मुलगी इकडच्या साईडला बसते तुम्ही तिकडे बंधन कशाला म्हणतात. त्यांची दुपट्टा बांधा लागते का. लग्न झालं काही गरज नाही ना. माझ्या वेळेस थोडीशी लग्नाच्या वेळेस पाणी घ्यायचं उजव्या हातात धरून ठेवायचं. त्याला तसंच ठेवा जागेवर त्याला नाही तिच्यावर कोणी धरून वर झालं. मी सांगतो तसं म्हणायचं. एवं गुण विशेषण विशेषायां शुभ पुण्यतिथो मम आत्मना पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम मम कन्या नाव सांगा श्रीनिका शर्मणा
अन्नप्राशन अन्नप्राशन प्रीत्यर्थम इत्यर्थम श्री श्री प्रमुख पंचायत देवता देवता नवग्रह देवता देवता कलश देवता कलश देवता दीप देवता देवता अग्नि देवता अग्नि देवता होम हवन ओम हवन यज्ञादि कर्मम कर्म अहम अहम करिष्ये करिष्ये. सोडून द्या पण परत कोई दोन पाय पण सोडा हस्तपक्षालम समर्पयामि मुखपक्षालम समर्पयामि करून होई ठेवून द्या याचा अर्थ काय की तुम्ही संकल्प केला हो. ॲग्रीमेंट झालं देवाची आता हे सर्व जे सांगितलं मी तेवढं केल्याशिवाय तुम्हाला उठता येणार नाही मला सांगितल्याशिवाय उठता येणार नाही. दोघांना बांधून ठेवलं आहे ठीक थोडं पाणी काढायला देऊ एकदा पाच दोघे जण मला थोडंसं काम करायला हा बोला. दोन दाणे अक्षर घ्यायच्या इकडली सुपारी ठेवली आहे हा ही वाली. हा. तिच्यावर अक्षर टाकायचे मी पण नाही तुम्ही नाही तुम्ही फक्त हात लावायचे अच्छा ठीक आहे. तू फक्त हात लाव. गणपती स्नानादी आवाहनादी अक्षदाम पांचर पण सुरुच लागली पण सुपारी दोन्ही होते एकच पाणी गंगे शंच गोदावरी सरस्वती नर्मदास्मि कावेरी जले संध्यम गुरु पाद्योपाद्यम उदकम समर्पयामि स्नानं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमन्यं समर्पयामि ठेवून द्या पंचामृत दधी स्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि पयस्नानं मधुस्नानं समर्पयामि शर्कराखंड स्नानं समर्पयामि ठेवून द्या तदनंतर शुद्ध पाणी तदनंतरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि पाद्योपाद्यम उदकं समर्पयामि स्नानं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि पाणी सोडले ओम नमस्ते गणपतये प्रत्यक्षं तत्त्वं हि तमेव केवलं कर्तायतमेव केवलं धर्तायतमेव सर्वं खल्विदं ब्रह्मायतं साक्षादात्माहितं तमस्मि अवत्वं मामोक्तारं श्रोतारं उदातारं अवधातारं अवानुजां मोशिष्यम् औपश्चातात् पुरस्तात् दक्षिणातात् पुरदातात् अवाद्रातात् सर्वतोमां पायि पायि समन्तात् तं वाङ्मयस्तं चिन्मयतमानन्दमयस्तं सच्चिदानन्दादित्योऽसि तं प्रत्यक्षं ब्रह्मास्तं ज्ञानमय विज्ञानमयसि सर्वं जगं तत्त्वो याते सर्वं जगन्तष्टिष्ठति सर्वं जगन्तैले मिश्यति सर्वं जगदन्तै प्रत्येकं भूमिरापो नलो निलो नभः तं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीता तं देहत्रयातीता तं कालत्रयातीता तं अवस्थानत्रयातीता तं मूलाधारो स्थितोऽसि तं तं शक्तित्रयात्मका त्वां योगिनो ध्यायन्ति तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणाधिपुरुषार्वर्णादितरन्तरम् अनुस्वारापरतरा अर्धेन्दुलसं कार्यकृतम् एतत् तमोद्रूपं गकारापुरूपमकारो मध्यम रूपम अनुस्वार शांत रूपम बिंदुरूपम नादाः संदानं संहिता संधि सैषा गणेश विद्या गणक ऋषि नित्य गायत्री छंदा गणपति देवता ओम गम गणपते नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्त प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिं रथं च वरदं च हस्ते विभ्राणं मूषं रक्तलंबोदरं शिल्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धानुलिप्तानं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुचितम् आविर्भूतं सृष्टार्धो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यात्योत्तम स योगी योगिनावरा नमो रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमः लंबोदरा एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः एतदथर्वशीर्षयोधिते पाणी सुपारी उचलून द्या त्यातलं पाणी प्लेटमध्ये याच्यात टाकून द्या परत जागेवर ठेवा अक्षदां पांचर्पणस्तु आता पांचर स्नानं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि अत्तराची बॉटल आहे तुळची अत्तर लावताना बोटावर घासायचं आणि त्या सुपारीला लावायचं ना त्याचा बुच्चा लावला बुच्चा काढायचा का बुच्चा काही लावून होता बोट आपल्या मनगटाला लावायचं बोट इथे ठेवून आपण लावून द्या आपल्या मनगटाला लावलेलं अत्तर त्याचा वास घ्यायचा चांगला आहे की नाही देवाला वाहलेलं चांगलं आहे की नाही याचं कन्फर्म करून द्यायचं त्याचे हाड लावून पाणी सुवासिकद्रव्यं समर्पयामि सुवासिकद्रव्य स्नानं समर्पयामि आपण साबण लावतो ना लक्ष ते आहे आता पुसून घ्या धुवून पुसून घ्या
गणपती कपड्यात नॅपकिन आहे, नॅपकिन मांडीवर ठेवा, पुसून घ्या. हळद आणि कुंकू आपल्या कपड्याला पहिले कुंकू लावायचं, नंतर हळद लावायचं. तुझ्या कपाळाकडे लक्ष नाही नव्हतं, कपाळ लक्षात आलं. हळद कुंकू लावायची आहे, कुठलंच पूजा करायची नाही. 4 दाणे अक्षर जिथे सुपारी उचलली ते शुंभ. हां, जिथे सुपारी उचलली तिथे उचलली तिथे. गणपती आसनार्थे अक्षदाम पांतोरपमस्तु. ते सुपारी करून ठेवा तिथे. तिथे प्लेट द्या, इकडे लागते आपल्याला. फुल घ्या, गंधात बुडवायचं, अक्षर अक्षर तेच हेच बुडवायचं, याला असंच लावायचं. बरं. गंधाक्षदां पुष्पं समर्पयामि. उलट सरळ करतात. हो, गंधाक्षदां पुष्पं समर्पयामि, सुवर्णपुष्पं समर्पयामि, सुगंधपुष्पं समर्पयामि. लाल फुलवा. रक्तपुष्पं समर्पयामि. आता असंच व्हायचं. रक्तपुष्पं समर्पयामि, सुगंधपुष्पं समर्पयामि, नानापरिमलपुष्पाणि समर्पयामि. तिथे 5 जानवा आहे ते इकडचं इकडे त्याला कुंकू बोट लावा. वाहून द्या दोन्ही हाताने. यज्ञोपवीतं समर्पयामि. अलंकार 2 दाणे अक्षर. अलंकारार्थे अक्षदां पांतोरपं स्वक्षदां समर्पयामि. गणपतीला हळद कुंकू व्हायचं बेटा, तू हे घे. हळद व्हायची, कुंकू व्हायचं. हळद कुंकू वाल्यानंतर ते आपल्याला कपाळाला बोट लावायचं. गणपती कुठे? हे आता पूजा केली तो गणपती आहे. हां, पूजेमध्ये सुपारी गणपतीला राहतो. कुठलेही वाहत असताना या 3 बोटांनी हे बोट नाही लावायचं, या बोटाचा उपयोग नाही करायचा. कुठली पूजा करतो. ओके, पाणी काढून घ्यायचं. गणपती देवता प्रियंता नमः. वाटी घ्यायची, थोडीशी साखर मागून घे. साखर याच्यात ए दिन्या, आई साखर 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 ओम प्राणाय स्वादानाय स्वाहा. कुंकू आलं तू? हो. गुलाल होऊन घ्या थोडं. अभिरगुलालं समर्पयामि. एक पेढा टाका, पेढ्याचा डब्बा आहे, त्यात पेढा टाकायचा. खोबरा आहे का? खोबऱ्याचा तुकडा, गुळाचा खडा, गुळाचा खडा, खोबऱ्याचा तुकडा. तुम्ही तुळशीच्या पानाचा डब्बा ठेवला होता ना. एकदंतं चतुर्हस्तं चाशमं कुशधारिणम्. आणा पटकन आणा. गणपती पूजा करू. खाली 1 थेंब पाणी टाका, तिच्यावर हे ठेवा. हातावर 2 पळ्या पाणी घ्या उजव्या हातावर आणि त्याला फिरवा क्लॉकवाईज. ओम प्राणांसा उदानांसा समानांसा पाणांसा वाणांसा गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. घृत शर्करा नैवेद्यं समर्पयामि. मिष्टान्न नैवेद्यं समर्पयामि. मध्ये पानीयं समर्पयामि. 2 पळ्या पाण्याची सोडा. मध्ये पाणी उजव्या हाताने. मध्ये पानीयं समर्पयामि. हस्तपक्षालं समर्पयामि. मुखपक्षालं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे श्रीखंडचंदनं समर्पयामि. दोन्ही हाताचे 2 असं शिंपडून द्यायची पूजा केली असते त्याला. करोद्वर्तनार्थे तिथे सुपारीला. करोद्वर्तनार्थे श्रीखंडचंदनं समर्पयामि. मुखवासार्थे पूगी फलं तांबूलं समर्पयामि. पवित पाणी घ्या, हात पुसून घ्या. पवित पाणी घ्या. पूगी फलं तांबूलं समर्पयामि. विडा ठेवला, 2 विड्या. वाटी अलीकडचा विडा, तिच्यावर थेंबे पाणी सोडून सुपारी. पूगी फलं तांबूलं समर्पयामि. सोडून द्या. हां, बस. नैवेद्य दिला आपण. साखर, तूप, काय आहे, गूळ, खोबरं, पेढा. जेवण झालं त्यांचं. गणपती भाऊ जेवण झालं. मग आता जेवण झालं, आपल्याला काय पाहिजे? 5 सुपारी. आता कोरोना काही खरं. ते 5 सुपारी त्यांना दिलं. ते एका देवाची पूजा झाली. बरं, इथे ग्लास होता, इथे पोळीवर पॅन्ट होता. गंगे क्षेमच गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जले संध्यं कुरु पाद्योपाद्यम उदकं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. थेंबभर पंचामृत टाकायचं.
दधि स्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि पयस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि तदनंतरम शुद्धोदक स्नानं समर्पयामि फुलाची पाकळ्या कर लहानशा पिवळ्या फुलाच्या गंध लावायचं अक्षय लावायचं गंधाक्षदां पुष्पं समर्पयामि श्वेतपुष्पं समर्पयामि सुगंधपुष्पं समर्पयामि तो ग्लास तिथे ठेवायचा त्याला 5 बोटं लावायची मुखे विष्णुकंठे रुद्र समासाच्या मुले ठीक आहे हातच लावून ठेवत आहे ना उलटा करून काही लावते सर्व आहे हात आपला या फुलांनी पाणी त्या दिव्यावर शिंपडायचं तिथनंच बसून गंगे चंच गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जले संध्यं कुरु दीपदेवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि त्यात फुलांनी थेंबभर पण चमकतो नदी स्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि पयस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि परत शुद्ध पाणी तदनंतरम शुद्धोदक स्नानं समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः एक फुल घ्यायचं फुल दे बेटा गंध अक्षर लावून ते दिव्याला वाहून द्यायचं दीपदेवताभ्यो गंधाक्षरां पुष्पं समर्पयामि भो दीपं समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षरां पुष्पं समर्पयामि तो हळद कुंकू व्हायचा कोयरी बोलवून देते इकडे असेल तर हळदी कुंकू कोयरी देते वारं महा दिव्या दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षरां पुष्पं समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि हात जोडायचे तुम्ही हात जोडा त्या फुलाच्या खाली भो दीप ब्रह्मस्वरूप ज्योतिषां प्रभुरव्यया यावत् पूजा समाप्ती स्यात् तावत् सुस्थिरो भव पूजा आपण नमस्कार केला दिव्याला सांगितलं माझी पूजा होईस तर तू विजू नकोस आणि कुठली पूजा करताना दिव्याचं महत्व आहे दिवा देवत व्हायला पाहिजे दीपदेवताभ्यो नमः पांचजन्याजिमे पावमानाजिमे तन्नो शंखः प्रचोदयात् शंखार्म गन्धाक्षरां पुष्पं समर्पयामि शंखं प्रवर्ष्टु शंखोदकेन आत्मानं स प्रोक्षात् अथ घण्टापूजनम् आगमनार्थं देवानां गमनार्थं रक्षसां सर्वे घण्टारवं तत्त्वदेवतावान् लक्ष्यं घण्टायै नमः गन्धाक्षरां पुष्पं समर्पयामि घण्टामुद्रां प्रदर्शनं घण्टानादं कुर्यात् ती पहिली वाजवायची घण्टानादं कुर्यात् घण्टानादं कुर्यात् पळीने पाणी सोडायचं आहे त्या कलशामध्ये थोडेसे पुढे सरकून त्या हात नसेल पुरत गंगे चिंच गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जले संध्यं कुरु अथ कलश घंटा पूजनं कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा मृता गोक्षोतु सागरा सर्वे सप्तद्वा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वेदो अंगैश्च सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी कर्तृता देवाच्या त्याला हात लावायचा कलशाला खाली बुडाला दोन्ही हात असे आयाम तू देव पूजा आयाम तू देव पूजार्थम काढून घ्या दुरीत शेकार का गंगे चमची गोदावरी सरस्वती परत 2 पाय पाणी बुडा गंगे चमची गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जले संध्यं प्रोपाद्योपाद्यं पूजकं समर्पयामि स्नानं समर्पयामि मृदा कुक्षोतु सागरा सर्वे सप्तैवा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वेदो अंगैश्च सर्वे कलशं समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि कृतायां तु देव पूजा दुरित शकार का गंगे चमची गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जले सन्निधं कुरु कलशाय नमः एक फूल घ्यायचं गंध अक्षर लावून कलशात वाहून घ्यायचं कलशाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतां पुष्पं समर्पयामि कलशाला 5 बोटं गंधाची लावायची विलेपनार्थे श्रीखंड चंदनं समर्पयामि हलू नाही द्यायचं लावली 5 बोटं 5 बोटं लावा कलशाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतां पुष्पं समर्पयामि पाणी घ्यायचं पाणी घ्यायचं ना काही सोडू नको पाणी पाणी घेऊन अर्घ्यं समर्पयामि कलशात टाकायचं अर्घ्यं समर्पयामि परत पाणी पाद्योपाद्यं उदकं समर्पयामि स्नानं समर्पयामि पंचामृत टाकायचं कलशात दधि स्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि पयस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि तदनंतरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि कलशाय नमः
तर दुर्वा दिसला मला, दुर्वा अशा तिथे पाहत होते तिथे हराळी 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 उकडलेली ते तिकडे. हां ते ते हे ते थोडंसं काढून द्या इतकुशी मला. थोडसे जास्त आपण ठेवून द्या. बरं कांडात कांडम दुर्वांक केस आहे कांडात कांडम त्या कलशात टाकून कांडात कांडम दुर्वांकुरे समर्पयामि. दुसरा दिन आहे. हां बरोबर गुड. हां केसर केसर केस आहे का त्या काढून कागा आहे. बरं घेऊन द्या. हां बरं घेऊन द्या. कांडात कांडम दुर्वांकुरे समर्पयामि. घालून द्या आतमध्ये. कांडात कांडम दुर्वांकुरे समर्पयामि. एक फुल घ्यायचं, गंधाक्षर लावून कलशाला बाहेरून बुडाला वाहून द्यायचं. कलशाय नमः. ऋतुकालोद्भव गंधाक्षतां पुष्पं समर्पयामि. सुवर्ण पुष्पं समर्पयामि. सुगंध पुष्पं समर्पयामि. नाना परिमल पुष्पाणि समर्पयामि. ते नारळ एक आहे तिथे हे. याला सूप घेऊन हे इथं पण इथं बोंड आणलेलंच आहे. हा ते आहे ना. ठीक आहे हे हाव नका. हे नारळाला पाणी लावायचं होतं. टाका पाहिजे ते घोटून घोटून लावून घ्या आता. फिरवून घेते पाणी टाकून तिथे. हां बरं ते नारळ असं उघडं ठेवायचं. उलटं उलटं. असं हां व्हेरी गुड. घाला कलशाच तुमचे बरोबर नीट करा सगळं. नीट करा. हां व्हेरी गुड. एक गंध अक्षरात फुल लावून द्या. एक फुल द्या गंध अक्षराला. फुलाला गंध लावायचं, अक्षर लावायचं. गंधाक्षतां पुष्पं समर्पयामि. होऊन द्या. गंधाक्षतां पुष्पं समर्पयामि. नारिकेलफलं समर्पयामि. हां तू हळद कुंकू आहे. गंधाक्षतां पुष्पं समर्पयामि. 2 मिनिट नारळ उचलता का ते आपलं ठेवलेलं. हां ते नारळ उचलायचं 2 मिनिटं. उचला. त्याच्यात ते हराळी टाकली आपण. आता हे एक फूल टाकलं आहे ते बाहेर काढायचं. त्या फुलाला पाणी लागलं आहे. ते पाणी आपल्या अंगावर, यांच्या अंगावर, या सामुग्रीवर टाकायचं. हे निवृत्तां प्रत्यक्ष अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्था गतोपि यस्मरेत पुंडरीकाक्षं तु बाह्याभ्यंतरशुचि आत्मानं पूजा द्रव्यानि संप्रोक्षयात. ला ठेवून दे नारळ तिथे. नारळ जसं होतं तसंच ठेवायचं. फुल टाकून द्या. तुळस आहे ते तुळस टाकून द्यायचं. ते तुळस हां एक पान तुळस टाकून द्या. तुळसी दला आणि पुष्पाणि समर्पयामि. आता ठेवून आता फुल ठेवून द्या नारळ. हे तुळशीचे पण ठेवायचे. हां लागतं तुळस बस. रक्तपुष्पं समर्पयामि. सुगंधपुष्पं समर्पयामि. आता या ज्या वाट्या ठेवलेल्या आहेत या वाट्यांचं महत्त्व तुम्हाला सांगतो मी. ते महत्त्व जाणून घ्या. ते उगीच डाळी आमच्या घरी नाही म्हणून तुम्हाला ठेवायला लावल्या असं ते प्रकार नाही. प्रत्येक नवग्रह जे आहे नवग्रहाची प्रत्येक एक डाळ आहे. त्याला इंडिकेट करते त्या ग्रहाला. बरोबर. ही मध्ये जी ठेवली आहे लालवाली मसूरची डाळ म्हणतात त्याला. बरोबर आहे ना. मसूर डाळ ही सूर्याची आहे. ही कधी याला कीड लागत नाही. सूर्याची सूर्याला इंडिकेट करते. सूर्यग्रह आहे. सूर्यग्रहापासून सगळी निर्मिती झालेली आहे नवग्रहाची. सूर्य नसता तर बाकी काहीच होत नव्हतं. आता हे काय खाली जे वाटी ठेवली आहे याला उडदाची डाळ म्हणतात. याचे छिलके काळे राहतात. हे शनी महाराजी डाळ. शनीला इंडिकेट करतात. पलीकडे ते चवळी ठेवली आहे. चवळी की बरबडी डाळ. बरोबर. ती केतूची आहे. याला केतूला इंडिकेट करते. केतू आग्रह आहे. बरोबर. इकडल्या भागाला हे काय ठेवलं मटकी. मटकी हा मोठ. हे मटकी जे आहे राहूला इंडिकेट करते. राहू हा एक ग्रह आहे. बरोबर. त्या तिकडे कोपऱ्यात त्या चणे ठेवले आहेत. चणे ही डाळ ठेवायची असते. डाळ नसल्यामुळे आपण चणे ठेवली. सारखीच गोष्ट आहे. ते चणे डाळ जी आहे हे गुरुला इंडिकेट करतात. गुरुग्रह. बरोबर. त्याच्या अपोजिट तिकडे तुरीची डाळ ठेवलेली आहे. बरोबर. हे तुरी डाळ मंगळाला इंडिकेट करते. मंगळाला. मंगळ हा ग्रह आहे. ते त्या कोपऱ्यात हिरवी डाळ ठेवली आहे. ती हिरवी म्हणजे मुगाची डाळ. आणि मुगाची डाळ
ही बुधाला इंडिकेट करते. बुध ग्रह आहे. इकडे या वाटीत तांदूळ ठेवले आहे. शुक्र शुक्र हा पांढरा असतो. त्याचा खडा कोणता? डायमंड. त्याला हिरा म्हणतात. म्हणून त्याला तांदूळ घेतले आपण. बरोबर. आणि इकडे परत तांदूळ ठेवले आहे. वारंवार तांदूळ का? हे सोम म्हणजे चंद्र. चंद्राला इंडिकेट. चंद्र म्हणजे सोम. चंद्राला इंडिकेट करते. म्हणून ही तांदूळ घेतले. 2 ठिकाणी तांदूळ, बाकी ठिकाणी 7 प्रकारच्या डाळी. असे झाले 9. लक्षात. आपल्याला त्याची पूजा करायची. फुलांनी न कळत थोडंसं पाणी टाकायचं आहे. पहिले मधल्या वाटीत, नंतर भोवतालून सगळीकडे तेच फुल शिपडायचे. वारंवार पाणी फिरवायचे. गंगे चेमचे गोदावरी सरस्वती नर्मदास्नु कावेरी जले हे संध्यम कुरु पाद्योपाद्यम उदकम समर्पयामि. पंचामृत तसंच थेंबर त्यात फुलांनी. यदि स्नानं समर्पयामि घृत स्नानं समर्पयामि स्नानं मधु स्नानं समर्पयामि पय स्नानं समर्पयामि शर्कराखंड स्नानं समर्पयामि तदनन्तरं परशुद्धपानि तदनन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि पाद्योपाद्यम उदकं समर्पयामि. एक एक फुल घ्यायचं. गंध अक्षय लावून पहिले मधल्या वाटीला, नंतर भोवतालून सगळ्या वाटीला. गंधाक्षदां पुष्पं समर्पयामि. अक्षदा गंधाक्षदां पुष्पं समर्पयामि. नवग्रह देवता प्रियंतां नमः. फुलं वाहून झाल्यानंतर नमस्कार करायचा. बाबा फुलं आहेत नाही अजून उलट फुल जेव्हा पुरी आहे बेटा, तू हळद कुंकू व्हायचं. एक वेळा हळद घ्यायची, यात शिपडायची, भोवतालून फिरवून घ्यायची. लक्षात. आणि नंतर आपल्या कपाळाला लावायची. कुंकू नाही का? पहिले हळद. हळद पहिले पहिले हळद मग कुंकू असं छिटाचं. एरवी पण लावताना पहिले हळद लावायची, नंतर कुंकू लावायचं. झालं. हरिद्राक्षं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. एकच वेळा बुडवायचं, वारंवार नाही. जेवढी आली तेवढी फक्त थोड्या टाक. नावाला व्हायची असते. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि अलंकारार्थे अक्षदां पान्त्वर्पणमस्तु. नवग्रह देवता प्रियंतां नमः. किरणला आणून दिलं. किरणनं आता दिला. नवग्रह देवता प्रियंतां नमः. अक्षदां पान्त्वर्पणमस्तु अक्षदां समर्पयामि. ती पूजा आपली गणपती पूजन झालं. भाऊच्या सुपारीची पूजा राहिली आहे. ही वाली हां, ते वरुण देवता. वरुण देवता म्हणजे पर्जन्य, पाणी. प्रत्येक गोष्टी पाण्याशिवाय काही होत नाही. म्हणून ते पाण्याची पूजा आहे. त्याची सुपारी आहे. ठीक आहे. वरुण देवता ब्रह्मा पूजार्थे आह्वानार्थे अक्षदां पान्त्वर्पणमस्तु. कुठला ते कोण सुपारी? पान सुपारी का? हां, विडा नाही उचलायचा. विड्याने भाऊला तर कॉईन सुपारी ठेवली आहे ना. तेच नाही त्यांना बोलला. हे का? हां अच्छा. हां, बस ठेव. पाणी द्या. गंगे चेमची गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जले संध्यं कुरु वरुण देवता ब्रह्मा स्नानं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमन्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि. पंचामृत. दधि स्नानं समर्पयामि घृत स्नानं समर्पयामि स्नानं मधु स्नानं समर्पयामि शर्कराखंड स्नानं समर्पयामि तदनन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि पाद्योपाद्यम उदकं समर्पयामि स्नानं समर्पयामि. हात जोडावे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्वर वन्दे विष्णुवरं सर्वलोकैकनाथं. अत्तर लावा. सुवासिकद्रव्यं मगासारखं बोटाला. सुवासिकद्रव्यं समर्पयामि. लाव आपल्या मनगटाला दे. सुवासिकद्रव्यं समर्पयामि. शुद्ध पाणी. सुवासिकद्रव्य स्नानानंतरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. कॉईन सुपारी उचलून घ्यायची, धुवून घ्यायची, पुसून घ्यायची. पुसून घ्या स्वच्छ. गंमत झाली. नॅपकिन वगैरे रुमाल काढा. 4 दाणे अक्षर टाक तिथे याद. कुठे? अक्षर अक्षर कुठे? ठीक आहे. इथून उचलली सुपारी तिथे. अच्छा. इथं. हां, कॉईन सुपारी ठेवायची. गंध लावायचा बोटाला. विलेपनार्थे श्रीखंड चंदनं समर्पयामि. त्यांना हात पुसत जा. यांना देऊ. 2 दाणे अक्षर. अलंकारार्थे अक्षदां पान्त्वर्पणमस्तु. एक फुल होऊन घ्या. गंध अक्षर लावून घ्या. गंधाक्षदां पुष्पं समर्पयामि. हळद कुंकू भेटतो.
हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि अलङ्कारात्यक्षरां पाञ्चर्पणमस्तु अक्षरां समर्पयामि पर्जन्यदेवताभ्यो नमः पतङ्गचूर्णानि समर्पयामि नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि या सुपारी नाही त्या सुपारीला हा, त्याच. हो, त्याच. याला नाही लागत याला बुक्का नाही लागत ठीक आहे पर्जन्यदेवताभ्यो नमः फुलभाला काय हो. एक फुल वाहून द्या कळलं ना हो, वाढ. वाढ. गंधाक्षरां पुष्पं समर्पयामि वरुणदेवताभ्यो नमः ये वाटी ठेवली प्रसादाची खाली हो. त्यावर पाणी फिरवा ओम प्राणाय सा उदानाय सा समानाय सा पाणाय सा वणाय सा ब्रह्मणे नमः मिष्टान्न नैवेद्यं समर्पयामि गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि शर्करा खाद्यानि समर्पयामि नाना परिमलद्रव्याणि समर्पयामि अलंकारात्यक्षरां पान्त्वर्पणमस्तु पूगी फलं तांबूलं समर्पयामि दुसरा विडा आहे तिथं पहा वाटीच्या पलीकडे हो. हां चला त्याच्यावर पाणी सोडा त्या ती सुपारी आहे तिच्या उजव्या हाताने असं पळीन सर त्या सुपारीवर पूगी फलं अक्षर सोडून द्या थेंबर पाणी पूगी फलं तांबूलं समर्पयामि पाणी सोडलं मी विडा तुम्हाला मिळाला नैवेद्य दाखवला मी जेवण झालं आता विडा दिला म्हणजे आटोपली ती आता तुम्ही यांना आणून ठेवलंय पाहुण्यांना यांना तसं उपेक्षित ठेवण्यात बरोबर नाही त्यांना पण स्नान घातलं पाहिजे हो. हे आता आपली हे माणुसकी आहे ना आपली. हो. नाही हे काढून द्या पण घेतलं त्यांना असं ठेवणं बरोबर नाही आहे त्यांचं काम नाही आजच्या कामाला पण तुम्ही आणून ठेवलाय मी आंघोळ गिंघोळ हा, तो करून पाहुणा झाला आता दही दुधाने आंघोळ करून हो ना तेच म्हणून आलो मी त्याला आणून ठेवलाय तुम्ही तर आता त्याला पाहुणा झाला आणि तो त्याची सरबराही करावं लागेल ना ठेवा आसनार्थे अक्षरां पान्तर्पणमस्तु उठला दोन दाणे अक्षर टाका मी व्हिडिओ घेऊया. नानादी आव्हानार्थ्यक्षदां पान्तर्पणमस्तु नमस्कार करायचं चला स्नानाला चला उठला आता सगळं सन्मानपूर्वक करावं लागतं वस्त्र काढून घ्या हे भावना आहे आपली शेवट ही जशी भावना राहिली तशी प्रदक्षिणा होते काढून घ्या. दुसरे कपडे कुठे आहे नवीनच घालून दिले मी केव्हा मग अशी अरे यार. आंघोळ पाणी वस्त्र करून. तेच काढून. घालता येईल ना कृष्णाची मूर्ती भव्य आणली बघ तुम्ही हो इथून बाईनं आणली ती कुठून वृंदावनवरून त्याचं हक्काचं गाव आहे तिथं पहिली पाहिजे गंगे चमचे गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जले संध्यम कुरु पाद्योपाद्यम उदकम समर्पयामि नानं समर्पयामि हात जोडायचे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्वार वन्दे विष्णुभवरं सर्वलोकैधानं नानं समर्पयामि पहिली पंचोळा नानं समर्पयामि परसोळा अर्घ्यं समर्पयामि परसोळा आश्मन्यं समर्पयामि नानं समर्पयामि आश्मन्यं समर्पयामि वाद्योपाद्यम् उदकं समर्पयामि पञ्चामृतकम् दधि स्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि पयस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि शर्कराखण्डस्नानं समर्पयामि तदनन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि वाद्योपाद्यम् ऊदकं समर्पयामि दिव्या कवर लागत आहे तुमचं कुलदैवत काय आहे तुमचं आमचं तुमचं यांचा काही संबंध नाही आहे हा? तुमचा काही संबंध नाही आहे त्या पूजेशी नाही 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 हा तुमचं कुलदैवत सांगा दत्तात्रय दत्त काय चक्रधर स्वामी माणसाला हे चक्रधर हा? चक्रधर स्वामी कोण मानभाव पांता आम्ही तेच मानतो मग. देवी असेल तुमची आता देवी कोणती नाही देवी नाही कोणतीच नाही एक देवी राहते का कुळामध्ये देवी नाही आमच्या गोळ्यात. नाही असं होणार नाही कधी नाही आम्ही एक चक्रधर स्वामी. असं होणार नाही कधी दत्ताचा आहे ना आमच्याकडे तर त्याच्यामध्ये नाही मानभाव साठगावचं पांतांनी सांगा ना, देवीची साठगावचं. पूजा असते जी. ठीक आहे. तुमचं जुनं सांगा ना तुम्ही साठगावचं घेतलेलं माहितच नका नाही सांगू. नाही घरी नाही देवी साठगावचं माहितच नाही मला. नाही मग वाघोबा आहे वाघोबा आहे. वाघोबा वाघोबा आहे. वाघोबा वाघोबानं वाघोबा वाघादेवी हम्म. वाघादेवी म्हणूनच असणार. वाघोबा म्हणजे वाघोबाजी नागोबा असं काही. त्याचं मंदिर आहे भिवापूरला इथे हे तिकडेच लहान गाव आहे. छोटंसं मंदिर. वाघादेवी हा
तिथूनच गाव आहे 8 हां किलोमीटर. बरं होईल काही श्री गणेशान्मा वा अथ पुरुषयुक्तं स्त्री श्री सहस्रशीर्षा षोडश नारायण पौरुषमानुष्टुभं त्रिष्टुभं जपे विनियोगा हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्रपाद सभूमि शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भर वन्दे विष्णुवरं सर्वलोकैकनाथं. पहिली पाणी सोडायचं आहे. श्री गणेशाय नमः. अथ श्री महालक्ष्मी नमः. हिरण्यवर्णामिति पंचदशस्य सूक्तस्य आनन्दकर्तं चित्रिते दुरासुता ऋषया श्रीरग्नि श्वेतुवे देवते आद्यास्तित्वनुष्टुभा चतुर्थी बृहति पंचमी षष्ठो त्रिष्टुभो ततो अष्टावनुष्टुभा अंत्या प्रसारपंथी जपे विनियोगा. हरि ओम हिरण्यवर्णां पर हरिणीं सुवर्णरस्त्रां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो माव तां माव जातवेदो लक्ष्मी मनपगामनिं यस्यां हिरण्यमिन्देयं स्वां पुरुषासनाम् अश्वपूर्वारथमध्यां हस्ति नागप्रबोधिनीं श्रियं देवी मुप्रिये श्रीर्मादेवी जुषतां कां स्वोस्मितां हिरण्यप्राकारां मार्गां जलं त्रिगुप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तां विहुप्रिये श्रियं चन्द्रां प्रवासां यशसाज्वलं तिं श्रियं लोके देवदुष्टामुदारां तां पद्मिनी शरणमह्यं प्रपद्ये लक्ष्मी मे नश्यतां गृहे आदित्यवर्णे तपसो दिया वनस्पति वृक्षोदविल्वा यस्य फलानि तपसानिदं तुम मायां तरायां शब्बाया अलक्ष्मी उपेतु प्रादुर्भूतो सुराष्ट्रे स्मिन कीर्ति समृद्धि ददातु मे शुक्ति पासमलां ज्येष्ठां लक्ष्मी नाशमाम्याम् अमुतिं समृद्धिं च सर्वाणि निर्गमे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिष्यणीम् ईश्वरी सर्वभूतानां काम्यो प्रेष्यं मनसकां मातु उवाच सत्यमशीमयि पशूनां रूपं नस्य मयि श्रीसयता यशकर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्तम् श्रियं वासयमेकले मातरं पद्ममालिनीम् आपस्त्रलं तु स्निग्धानि चक्रितव समेग्रे नीचदेवी मातरं श्रियं वासयमेकले आद्रां पुष्यकर्णीं पुष्टिपिङ्गलां तत्पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो माव आजाय कर्णीं स्वर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो माव तां माव जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावोदासो श्वानविन्देयं पुरुषाणां यशुचि प्रयतो भूत्वा जो याद्वाद्यमन्वहं श्रियं पञ्चदशरथं च श्रीकाम सततं जपेत पद्माननेन पद्महुरु पद्माक्षी पद्मसम्भवे तन्मे भजसि पद्माक्षेन सौख्यं लभाम्यम् अश्वदायि गोदायि धनदायि माधने धनमे वदा देवी सर्वकामान् देहि मे पद्माननेन पद्मवत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोकुले तत्पाद पद्ममयी सन्निधस्त्व पुत्रं पौत्रं धनं धान्यं स्वादिगवेदं प्रजानां भवसि माताम् आयुष्मं तं करोतु मे धनमग्नि धनं वायु धनं सूर्यो धनं वसु धनमिन्द्रो बृहस्पति वरुणं धनमोऽस्तुते वैनते सोमं पिबतो रुद्राः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु नो सोमिना न क्रोधो न समाल न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसुक्तं जपेत सरसिनिलये सर्वहस्ते धवलकरां शुकगन्धमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूति करि प्रसीदमह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवप्रिया लक्ष्मीप्रिय सखी देवी नमामि चितवल्लभा महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्व मा आयुष मा आरोग्य मा विलाचो भमानं मय्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायु इति श्रीसूक्तम् अभिषेकं संपन्नः. दूध पुसून घ्यायचं वरून कळी काय टाकायचं ठीक आहे धरून का मोठी किंवा आता आज घासून धुवा जाऊन स्वच्छ दही दूध वगैरे ते काय सगळं निघालं तर पंचामृत वगैरे निघालं पाहिजे स्वच्छ पुसून टाकायचं हे पाणी पुसून घ्या कपड्यात पुसून कपड्यात घेऊ नॅपकिन हां ठीक आहे पुसून घ्या त्याला वस्त्र घाला ते तांदळाची आहे भांडी तांदळाचं भांड आहे ते घेऊन घे
काही लहानशी वाटी असेल त्याने प्लेट कशी लहानशी प्लेट 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 देऊ? प्लेट प्लेट मी हे देऊ माणसाला. चालेल पहिले बसणार नाही ते मोठे आहेत लहान नाही अच्छा त्यांना ते बसले त्याच्यात पाहिजे. बसवायचं. त्याच्या कोणत्याही राशीवर ठेवावं लागतं ना असं नाही ठेवत आहे. वाटी असेल ना बाई? प्लेट घे प्लेट प्लेट. प्लेट प्लेट आहे प्लेट नाही कंगुरे केलं. और तेवढी प्लेट नाही कंगुरे नाही केलं. लहानशी अजून लहान आहे. स्टीलची नाही का कंगुरे ती लहान केलं? आहे. ते धान्यावर ठेवते का? क्रिस्टल नाही का? हा धान्य हा. वाटीवर ठेवा. राशीवर ठेवावं लागतं हे पोरगीनं विचित्र आहे. हा, बस. आई ते बसतील कसे क्रिस्टाने बसवासाठी मी. हा, त्याच्यातच काय नाही, ते डबा फ्रीजचं नाही. एवढं नाही सगळे का, फुलकटे पाय तरी काढले बसतील जातात. का त्यांचं? जाऊ. झाले. ते साईड तो हार घालून देते. त्यासाठी हार नाही केला पाहिजे. आसनाध्यक्षरांपांतर्पणस्तु पहिले मुकुट काढून घ्या. त्याला या तांदळामध्ये रोवा त्याचे पाय असले पाहिजे. होता का तांदळामध्ये करतो हे सरळ आहे सरळ आहे ना? आता तुम्ही ते नंतर लावा. पहिले त्याला कपाळाला गंध लावा. विलेपनार्थे श्रीखंड चंदन समर्पयामि. अक्षर अशी चिंती घ्यायची अशा सोडायची. जे गंध लावलं ते सोडायचं. अलंकारार्थे अक्षदां पांतर्पणस्तु. पातळ झालं गंध पाणी काढून घ्या. आता लावा गंध लावा. हे जे अष्टगंध नाही त्यामध्ये ते डब्बी आणायला लागते ती चांगली आहे. आता अक्षर अलंकारार्थे अक्षदां पांतर्पणस्तु. अक्षदां समर्पयामि. फुलं व्हा. निरनिराळे फुलं व्हायचे. एक पिवळ पांढरी फुलं आहे ना. विचारायला पाहिजे. मी पांढरे हे न्या पांढरे फुलावर फुलावर एक ठेवा. अजून एक पिवळ पॉलिथिन फुल द्या. मध्ये टाका. तेव्हा फुलावर फुल पिवळ 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 ठेव. पिवळं. ठेवा. आत्ता हे ठेवायचं म्हणजे आलं अलंकारार्थे अक्षदां पांतर्पणस्तु. अग्नि फुलं पांढरे. रक्तपुष्पं समर्पयामि. सुगंधपुष्पं समर्पयामि. बढ़िया. रक्तपुष्पं समर्पयामि. सुगंधपुष्पं समर्पयामि. नानापरिमलपुष्पाणि समर्पयामि. आता ते अलंकारार्थे अक्षदां पांतर्पणस्तु. रक्तपुष्पं समर्पयामि. सुगंधपुष्पं समर्पयामि. श्वेतपुष्पाणि समर्पयामि. रक्तपुष्पं समर्पयामि. सुगंधपुष्पं समर्पयामि. श्वेतपुष्पं समर्पयामि. नानापरिमलपुष्पाणि समर्पयामि. आंब्याचं पान होतं नाही. हे आंब्याचं पान आहे. एक पेढा घ्या. आता पाणी पाणी पिवा. ओम प्राणाय सावधानाय सा समानाय सा पाणाय सा वणाय सा ब्रह्मणे नमः. मिष्टान्न नैवेद्यं समर्पयामि. मध्ये पानीयं समर्पयामि. दोन पोळ्या पाणी ठेवा. मध्ये पानीयं समर्पयामि. हस्तपक्षालं समर्पयामि. हस्तपक्षालं समर्पयामि. मुखपक्षालं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे श्रीखण्डचन्दनं समर्पयामि. मुखवासार्घ्ये पूगीफलं ताम्बूलं समर्पयामि. पाणी घ्या. मुखवासार्घ्ये तिकडे विडा ठेवल्यानंतर कुठल्याही विड्यावर सोडायचं. पूगीफलं ताम्बूलं समर्पयामि. हिरण्यमुद्रां समर्पयामि. कुंकू हा बेटा तू. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि. फक्त पटकन पटकन काढायचं. डबल नाही ठेवायचं. बस झालं. ही पूजा आटोपली. होमाच्या अगोदरची पूजा आटोपली. ठीक आहे. आता होम होऊन तुम्ही आता उठा. मला चहा नाश्ता घेता येतो असा काही प्रॉब्लेम नाही. प्रसाद नाही वाटत ना.